आता कसं आहे ना, शहराच्या ठिकाणी एखादी पोरगी पळून गेली, आता पळून जाऊ नये उदाहरणात सांगतो, एखादी पोरगी पळून गेली आणि तिच्या शेजारच्या बाईला जर विचारलं कस काय पळून गेली, तिनं काय म्हणते, बहुतेक त्या मुलीचं प्रेम होतं वाटते त्या मुलावर आणि माहित नाही एका दिवशी अचानक मध्ये पळून गेली. आणि आपल्या खेड्यामध्ये जर एखादी पोरगी पळून गेली आणि तिच्या शेजारच्या बाईला जर विचारलं ना, तिची सांगण्याची पद्धत ना वेगळीच असते. माय दिवस रात्र त्या काठीच्या कानाला फोन राहायचा, माय बापाचा लाड होता बाई, पुळक्यानं तिला फोन घेऊन दिला. अभ्यास करायचं म्हणून मॅपिंग की जवळ येऊन बसायची. अभ्यास तर कोणीकडे गेला की नुसतं त्या फोन मध्येच राहायची, मॅपिंगला पटायचं नाही माय. आणि एका दिवशी काय की माय बाप घरी नव्हते, तिथे काठी काय की त्या काट्याला घरी घेऊन आली. आणि नंतर ना तिला म्हणायचं तुम्ही काय म्हणले नाही. नंतर ती काय म्हणते, मी कशाला म्हणू बाय, तिच्या मायबोडीला म्हणाय गेल्यावर मलाच म्हणायची मी लेकराला बदनाम करायली का. आणि एका दिवशी तिच्या बापाला माहित झालं काय की, आणि नंतर सोयरी करायची म्हणून काय की तिचा बाप सोयरी घेऊन आला घरी, आणि दुसऱ्या दिवशी पोरगी पळूनच गेली की माय. कसा आपण मोत्यावरच बोलतो. जय महाराज.